एकच मागणी आहे का यवतमाळ मंडळामध्ये धो पाऊस झाल्यानंतर कुठला अधिकारी का पोहोचला नाही। आम्हाला आता मदतीची गरज आहे। आमचे खतं वाहून गेले, आमचं फवारणी वाहून गेली, आमचे पिकं करपले, सोयाबीन करपले, सोयाबीनला शेंगा नाही राहिल्या, पराठीला बोंडे नाही राहिले आणि आज आम्ही पूर्णतः हवालदिल झालो आहे। आज आमचा जो होता पैसा आम्ही शेताला लावून बसलो आहे। आज आमचा जो पैसा राहिला नाही, जगण्याकरता पण राहिला नाही। आणि व्यापाराचं कर्ज कसं फेडायचं, आम्हाला ते कर्ज मिळालंच नाही, पण व्यापाराचं कर्ज कसं फेडायचं हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही शासनाला सांगितलं का ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफ करा आणि आम्हाला ताबडतोब आर्थिक मदत करा। आणि जर 7 दिवसामध्ये जर आम्हाला हे कुठलीच आमची मागणी मंजूर झाली नाही तर आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू आणि वेळप्रसंगी दसरा दिवाळी कलेक्टर महोदयांच्या आवारात साजरी करू। फक्त एवढंच म्हणणं आहे का प्रशासनाला ही सगळ्यात आधी ही गोष्ट समजायला पाहिजे होती का यवतमाळ तालुक्यामध्ये अकोला बाजार परिसरामध्ये सगळ्यात जास्त पाऊस झालेला आहे। तब्बल 3 वेळा 4 वेळा ही अतिवृष्टी झाल्यामुळं इथे शेतकरी तर गेलाच आहे, पण शेतकऱ्यांची माती, त्याचं पिकं हे सगळं नेस्तनाबूत झालेलं आहे। अद्यापर्यंत कुठलाही प्रशासकीय अधिकारी म्हणा किंवा शासकीय अधिकारी म्हणा किंवा जिल्ह्यातले कुठलेही नेते मंडळी म्हणा हे आजपर्यंत कुठल्याही या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले नाही। प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीची हालचाल झालेली नाही। तर आता प्रशासनाने एक काम करायचं का पहिलं सगळ्या ग्रामपंचायतची यांची मीटिंग घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अतिवृष्टी किती झाली, काय झाली सगळा अहवाल घेऊन तो यांनी सादर करायला पाहिजे।